कोल्हापूर शहरातील अनेक पथदिवे नादुरुस्त असल्यानं अनेक ठिकाणी अंधाराचं साम्राज्य आहे। पथदिवे बसवून त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचा करार संपल्यानं आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून महापालिकेला 1000 LED दिवे दिले आहेत। ज्या ठिकाणी पथदिवे बंद आहेत तिथं हे दिवे बसवण्यात येतील। कोल्हापूर शहरात सुमारे 34,000 पथदिवे आहेत। त्यातील 2,000 पेक्षा अधिक पथदिवे बंद आहेत। प्रामुख्याने उपनगरीय भागात पथदिवे बंद असल्यामुळे चोरी आणि गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय। या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी बंद पथदिवे बदलण्यासाठी वेळोवेळी महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या। तसंच पथदिवे बदलण्याचा आर्थिक भार महापालिकेवर न टाकता लोकसहभागातून पथदिवे उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली होती। त्यानुसार आज आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून 1000 LED दिवे महापालिकेला दिले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अळसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, प्रितेश दोशी, ओमकार वरदे, दिलीप आयरे उपस्थित होते।